नमस्कार मित्रांनो, मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात 100% येणार। या ठिकाणी 300ची तेजी। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% येणार 300ची तेजी। पण 15 जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावावर परिणाम करणारी अशी कोणती घटना होणार आहे की ज्याच्यामुळे 15 जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% येणार 300ची तेजी। आणि ही जी 300ची तेजी आहे ती कापसाच्या बाजार भावाला 15 जानेवारी नंतर कुठून कुठपर्यंत पोहोचवणार। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात 100% येणार 300ची तेजी। पण 15 जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे 15 जानेवारी नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावात 100% येणार 300ची तेजी। आणि ही जी तेजी असणार आहे ती कापसाच्या बाजारभावाला नक्की कुठून कुठपर्यंत पोहोचवणार 15 जानेवारी नंतर, या प्रश्नाचंही आता घेऊया सविस्तर उत्तर। बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो कापसाचा भाव आहे तो सध्या 69 पासून 72 सेंटच्या दरम्यान आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 15 जानेवारीपर्यंत कापसाच्या बाजारभावात कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही, परंतु 15 जानेवारी नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात बदल होणार। यामागचं पहिलं कारण म्हणजे सोयाबीनचं रेकॉर्ड उत्पादन 2025 मध्ये होणार, म्हणून सोयाबीनमधील असणारी गुंतवणूक ही दुसऱ्या ॲग्री कमोडिटीजमध्ये शिफ्ट होणार आणि याला कापूस ही एक चांगली पसंती आहे असं म्हणायला हरकत नाही। यामुळे कापसामध्ये 15 जानेवारी नंतर फ्रेश इन्व्हेस्टमेंट वाढताना दिसू शकते। कापसामध्ये वाढणारी फ्रेश इन्व्हेस्टमेंट खालच्या स्तरावरून कापसाच्या भावाला आधार देऊ शकते आणि या आधारामुळे कापसाचा बाजारभाव हा 15 जानेवारी नंतर 100% आपल्याला या ठिकाणी सुधारणा करताना दिसू शकतो आणि या सुधारणेमुळे कापसाचा भाव हा आंतरराष्ट्रीय बाजारात 75 सेंट्सपर्यंत जाऊ शकतो। आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाच्या भावातील तेजीचा फायदा देशातील कापसाच्या भावाला मिळणार। सोबतच यावर्षी देशातील कापसाच्या उत्पादनातील घट आणि शिल्लक नसणारा साठा यामुळे मागणी आणि पुरवठ्यात 15 जानेवारी नंतर तफावत निर्माण होणार, कारण कापसाची असणारी विक्री जी की सध्या शिगेला पोहोचली आहे ती 15 जानेवारी नंतर कमी होणार। 15 जानेवारी नंतर आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळणारे हे तेजीचे संकेत व देशातील बाजारातील असणारी चांगली परिस्थिती याच्यामुळे कापसाच्या भावात 100% आपल्याला या ठिकाणी 300 रुपयाची तेजी दिसू शकते व याच्यामुळे सध्या परिस्थितीत जो कापसाचा भाव आपल्याला 6,900 ते 7,200च्या दरम्यान दिसतोय, याच्यामध्ये आपल्याला 300 रुपयाची सुधारणा होऊन कापसाची भाव पातळी 7,200 ते 7,500च्या दरम्यान स्थिरावली तर आश्चर्य वाटायला नको।
कापूस विक्रीचा विचार करत असाल तर ज्यांना 7,500चा भाव पाहिजे त्यांनी CCIला सध्या विक्री करावी, पण ज्यांना इथून 1,000 रुपये क्विंटलची जर तेजी पाहिजे असेल व 8,000चा भाव पाहिजे असेल तर ते जर एप्रिल मे पर्यंत थांबू शकत असले तर तुमची ही इच्छा 100% पूर्ण होऊ शकते। आता प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती भिन्न आहे, त्याच्यामुळे आपण विचार करून निर्णय घ्यावा, म्हणजे भविष्यात आपल्याला आर्थिक अडचणीचा कसल्याही प्रकारचा सामना करावा लागणार नाही। भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।